पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लाल किल्ल्यावरून सप्तधारेची घोषणा. निर्मिती क्षमता वाढवू, कृषी संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनू असा विश्वास. जागतिक बाजारपेठेत मालाच्या दर्जानं ओळख बनवा असं आवाहन. नक्षलवाद संपला पण नक्षलवादी मानसिकता कायम. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाल किल्ल्यावरून टीका. महिला आरक्षणाच्या मंजुरीमध्ये विरोधकांनी सहकार्य करावं असं आवाहन. केंद्र सरकार विविध परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन कोचिंग करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाल किल्ल्यावरून घोषणा. कोचिंग क्लासेस मध्यमवर्गीयांसाठी डोकेदुखी बनल्याचं वक्तव्य. दिल्लीतील इंदिरा भवनात स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेसचं ध्वजारोहण. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या हस्ते ध्वजारोहण. सोनिया राहुल गांधींची उपस्थिती. स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीसांकडून ध्वजारोहण. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे तर बीडमध्ये सुनेत्रा पवारांचं ध्वजारोहण पार. माझ्या कॉक्रोच टिप्पणीचा विपर्यास करत तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न. सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण. तर कोर्टातील सुनावण्यांच्या अर्धवट चित्रफिती प्रसारित होण्यावर सरन्यायाधीशांकडून चिंता व्यक्त. डोंबिवलीत स्वातंत्र्य दिनानिमित्त 35,000 चौरस फुटांची तिरंगा रॅली. 15,000 विद्यार्थी, 100 सामाजिक संस्थांचा सहभाग. 150 फूट उंच ध्वजस्तंभावर ध्वजारोहण. महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था पाहून मला लाज वाटली. मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य. तर नंदुरबार दौऱ्यावरती असणाऱ्या मुश्रीफांकडून गुजरात आणि महाराष्ट्रातील रस्त्यांची तुलना. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टॉस जिंकून भारताची बॅटिंग. भारताच्या संघात 3 डावखुऱ्या फिरकीपटूंचा समावेश. भारत खेळत आहे 600वा कसोटी सामना.